हाय सगळ्यांना। आज आपला लाईव्ह क्लासचा 12वा दिवस आहे आणि आज आपण 50 साईज बघणार आहोत। शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे, सगळ्यात मोठी साईज आहे 50 साईज आणि आपण फोरटक्स मध्ये कसे माप घ्यायचे ते बघितलेलं आहे। 28 ते 38 तर 28 ते 48 तर आज 50 साईज बघणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, जे मोठे माप येतात महिलांकडे ते शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे लक्षात येत नाही। बऱ्याच महिला मोठे ज्या साईज आहे त्या शिवायला किंवा कटिंग करायला घाबरतात। तर ज्यांना घाबरायला होतं त्यांच्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहे, घाबरायची गरज नाही। अगदी परफेक्ट फिटिंग फिनिशिंग मध्ये मी कटिंग करून दिलेली असते आणि तुम्ही व्हिडिओ जरी बघितला तरीही तुमच्या लक्षात येईल। त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या ब्लाउजवरून माप घ्यायचे आणि कटिंग करायचे। तर सगळ्या महिलांना आपण जॉईन होऊ देऊयात आणि मग पुढची सुरुवात करूयात। आणि अशा बऱ्याचशा ताई आहेत किंवा महिला आहेत, त्यांना पेपर कटिंग करण्याला खूप कंटाळा येतो किंवा पेपर कटिंग जमत नाही, शोल्डर गळतात, मुंड्याला फुगा येतो किंवा पाठीमागून ब्लाऊज वर जातं, फिटिंग फिनिशिंग मध्ये ब्लाऊज बसत नाही। अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। पेपर पॅटर्न आपल्याकडे कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, फोर टक्स, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक फोर टक्स, सभ्यसाची वन टक्स, थ्री पीस प्रिन्सेस कट, थ्री पीस प्रिन्सेस कट मध्ये सुद्धा बोटनेक आहे। आपल्याकडे जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत ब्लाऊजचे। तर ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा। पेपर पॅटर्न आपल्याकडे 28 ते 50 साईज आहे आणि वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकच्या कापडपासून बनवलेले आहेत। फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफ टाईम सपोर्ट आहे। पेपर पॅटर्न घेतल्यानंतर मी स्वतः तुम्हाला सपोर्ट करते। ज्या महिलांना म्हणजे शिकलेल्या नाहीत, फक्त शिवायला येतं, कटिंग करायला येत नाही, यांच्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न जे मी घेऊन आलेले आहेत त्याच्यावरून सुद्धा ब्लाऊज अतिशय सुंदर शिवतात। बऱ्याचशा महिला आहेत, बिना क्लास केलेल्या महिला आहेत आपल्याकडे, क्लास न करता सुद्धा अतिशय सुंदर अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करतायत आणि छान असा व्यवसाय चालू केलेला आहे। हा व्यवसाय असा आहे की आपल्याला घर परिवार सांभाळून ब्लाऊज शिवता येतात आणि आपल्याला थोडंफार इन्कम कमवता येतं आणि अगदी कमी खर्चामध्ये हा व्यवसाय चालू करता येतो। तर ज्यांना कुणाला हवे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा। आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे। कार्ड पेमेंट म्हणजेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात किंवा फोन पे, गुगल पे केलं तरीही चालेल। तर ज्यांना कुणाला हवे आहेत त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, जेवढ्याही ताई आपल्या जॉईन झालेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे। आणि आता आपण 50 साईजची जे माप आहेत ते बघायला सुरुवात करणार आहोत। सगळ्यात आधी तर आपण ड्राफ्टिंग बघत असतो तर ड्राफ्टिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। ड्राफ्टिंग मध्ये प्रत्येक वेळी मी तुम्हाला दाखवत असते अशा पद्धतीने सगळे तुम्हाला 28 ते 50 साईज पर्यंत ड्राफ्टिंग करायचे आहेत। पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि बाह्यांमध्ये 2 प्रकारची ड्राफ्टिंग केली तरी चालेल, अस्तरची आणि बिना अस्तरची। तर सगळ्यांनी मी समोर दाखवत आहे व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ थांबवून ही ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे। तर आता आपण काय करणार आहोत, 0 ते 1, 0 ते 2 काय असतं ते बघणार आहोत, म्हणजे माप कसे घेता येतात किंवा 0 ते 1 माप काय असतं ते बघणार आहोत। तर मी तुम्हाला सांगते आता। सर्वात आधी तर आपल्याला माप लिहून घ्यायचे असतात। पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, मुंडा, बाही उंची, दंडघेर असे आपल्याला पूर्ण माप लिहून घ्यायचे असतात। तर जे आपण पहिलं माप घेतो ते सर्वात आधी म्हणजे छातीचं असतं आणि पूर्ण उंचीचं असतं। तर छातीचं माप घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण उंचीचं घ्यायचं असतं। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची मोजायची असते। जसं आपण पेपरवरती ड्राफ्टिंग करतो, जसं मी तुम्हाला बोर्डवरती दाखवलं होतं मागे की कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं, तर तसंच तुम्हाला पेपरवरती ड्राफ्टिंग करायचं आहे। आणि 0 ते 1 पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे। पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन। आता समजा 50 साईजचं ब्लाऊज आलेलं आहे तुमच्याकडे आणि त्यांची उंची आहे 14 इंच, तर तुम्हाला त्यात 1 इंच प्लस करायचे म्हणजे 15 घ्यायचे। आता बऱ्याचशा महिलांची 14 नसणार आहे, काही महिलांची 16 सुद्धा आहे 50 साईजची। तर 16 इंच ज्यांची उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि 17 इंच असं एक माप घ्यायचंय तुम्हाला। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1 इंच कशासाठी वाढवायचे। 1 इंच आपल्याला कंबर पट्टी जॉईन करताना अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं आणि जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो वरचा भाग तेव्हा अर्धा इंच जॉईन करत असतो। तर असा 1 इंच प्लस आपल्याला करायचं असतं, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन जातं। जर तुम्ही आहे तेच माप टाकलं आणि 1 इंच शिलाई मार्जिन गेलं तर ब्लाऊज उंचीला कमी बसेल। तर त्यासाठी आपल्याला उंची प्लस 1 इंच
तयार ब्लाऊजची उंची जी काही असेल ती +1 इंच. तर 0 ते 1 पूर्ण उंची +1 इंच. 0 ते 2 छातीचा चौथा भाग. 0 ते 2 छातीचा चौथा भाग. चौथा भाग म्हणजे आता सुद्धा 50 साईज आहे, 50चा चौथा भाग काढायचा आहे म्हणजे 12.5 इंच. तर 12.5 इंच मध्ये +2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि बंद गळा असेल तर त्यासाठी 12.5 इंच अधिक 1 इंच अधिक 2 इंच. 1 इंच कशासाठी? लुझिंगसाठी. कारण बंद गळ्यासाठी आपल्याला लुझिंग ही कंपल्सरी घ्यायची. लुझिंग ही आपल्याला कंपल्सरी घ्यायची केव्हा? जेव्हा बंद गळ्याचं ब्लाऊज असेल तेव्हा. आणि जेव्हा तुमचं 7 इंच 8 इंच असं गळा असेल तेव्हा फक्त तुम्हाला छातीचा चौथा भाग अधिक एकच पॉईंट म्हणजे एक लाईन एवढं तुम्हाला माप घ्यायचं आहे. त्यापेक्षा गळ्याची उंची वाढत असेल तर तुम्हाला लुझिंग घ्यायची गरज येत नाही. लुझिंग घ्यायची गरज येत नाही, फक्त बंद गळ्यासाठीच तुम्हाला 1 इंच लुझिंग ठेवायची आहे. तर हे आहे छातीचं माप. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग. कंबर जसं आपण गोल राऊंड मोजून घेतो, अंगावरून मोजलं तर गोल राऊंड किंवा ब्लाऊजवरून मोजलं तर आपल्या हुक पासून तर ह्या आयपर्यंत असं मोजत असतो आपण. तर ते जर कंबरचा चौथा भाग तुमचा जो काही असेल तो कंबरचा चौथा भाग अधिक पाठीमागचा टक्स 1 इंच. पाठीमागच्या टक्ससाठी कंपल्सरी आपल्याला 1 इंच घ्यायचंच आहे. तर पाठीमागचा टक्स 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. जरी तुमचा बंद गळा असेल तरीही तुम्हाला कमरेमध्ये लुझिंग घ्यायची गरज येत नाही. लुझिंग फक्त आपल्याला छातीमध्येच वाढवायची आहे. शोल्डरचं माप 0 ते 1 शोल्डरच्या निम्म. जसं ब्लाऊजवरून आपण पसरून माप घेतो ब्लाऊज व्यवस्थित ठेवून, तर शोल्डर जर तुमचं 10 इंच असेल तर त्याचा निम्म घ्यायचा, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. जे काही तुमचं शोल्डर असेल ते माप 5च येईल असं नाही. प्रत्येकाचं शोल्डरचं माप हे वेगवेगळं असणार आहे. 0 ते 6 गळा रुंदी. 0 ते 7 गळ्याची उंची. 1 ते 8 टकची रुंदी. 8 ते 9 टकची उंची. टकची उंची आपल्याला नेहमी आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे. आणि टकची रुंदी छातीचा 10वा भाग. छातीचा 10वा भाग अशी टकची रुंदी येणार आहे. आणि दोघही साईडला 1-1 इंचाचा हा मार्जिन येणार आहे. आणि जेवढी काही तुमची उंची आहे त्या उंचीला टिक करायचे. जसं ड्राफ्टिंग मध्ये दाखवलेलं आहे तसं ट्रायंगल मध्ये टिक करून स्टिच करायचं आहे. स्टिच करताना आपले यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ आहेत. 4 टक स्टिचिंगचे आहेत, कटोरी स्टिचिंगचे आहेत, कटिंगचे आहेत. याआधी पण आपण ऑनलाईन क्लास घेतला होता, पण आता लाईव्ह घेतोय तेव्हा ऑनलाईन होता. तर लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकतात. तुमच्या प्रश्नांचे उत्तर पुढच्या जे लाईव्ह येणार त्याच्यामध्ये दिले जातील. ज्यांना कुणाला डाऊट असेल त्यांनी कमेंट करून सांगा किंवा व्हॉट्सअपला जरी सांगितलं तरीही चालेल. ठीक आहे. तर आता आपण शोल्डर मुंड्याचे माप बघूयात. आता 50 साईज आहे. 50 साईजचा पाठीमागचा गळा जर तुम्ही 1 इंच घेतला, जसं मी तुम्हाला लुझिंग सांगितलं, पाठीमागचा गळा जर 1 इंच घेतला तर त्यासाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे 10 इंच, मुंडा घ्यायचा आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 4.5 ते 4.5 इंच, घडीचं माप येणार आहे 12.5 अधिक 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. असं हे 50 साईजचं माप येणार आहे. आता तुम्हाला जे काही डाऊट असतील तुम्ही ते विचारू शकतात. कारण कटिंग का दाखवत नाही मी, कटिंग करताना तुम्हाला दिसणार पण नाही लाईव्ह मध्ये व्यवस्थित, म्हणून मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवते. तशी ड्राफ्टिंग तुम्हाला वहीमध्ये करून घ्यायची आहे. आणि वहीमध्ये केल्यानंतर तुम्हाला जे मी माप सांगते ते लिहून घ्यायचे आहेत. जसं आपण 1 टक शिकलो आहोत 28 ते 50, तसंच आज आपला 50वा 28 ते 50 जो 4 टकचं पेपर पॅटर्नचं कटिंग होतं किंवा आपण जे ड्राफ्टिंग म्हणतो ते होतं, तर आज पूर्ण झालेलं आहे तुमचं. ठीक आहे. तर आता याच्या पुढे कुठले प्रकार घ्यायचे ते मी ठरवते आणि पुढचे प्रकार घेऊयात. एक तर कटोरी घेणार किंवा प्रिन्स कट घेणार. मला तर वाटतं आधी प्रिन्स कट घ्यावं मग कटोरी घ्यावं. ठीक आहे. तर पुढचं जे लाईव्ह येणार आहे त्याच्यामध्ये प्रिन्स कट दाखवूयात आपण. त्यात पण तुम्हाला 28 ते 50 बिना क्रॉसपट्टीचं म्हणजे 2 पीस प्रिन्सेस कट जे असतं ते मी दाखवणार आहे. ते पण 28 ते 50 चे शोल्डर मुंड्याचे माप आणि आकार कसा द्यायचा, आपलं जे टक्सची रुंदी असते ती कशी घ्यायची, किती इंच घेतली पाहिजे, सगळं तुम्हाला त्यामध्ये सविस्तर सांगणार आहे. आणि ज्या ताईंना एकदा लाईव्ह बघितल्यानंतर कळत नसेल त्या ताईंनी व्हिडिओ सुद्धा बघायचे आहेत. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हा जो लाईव्हचा व्हिडिओ आहे तो अपलोड होत असतो, तो नंतर बघितला तरी चालतो. तुम्हाला जेव्हा वेळ मिळत असेल तेव्हा तुम्हाला बघायचा आहे आणि व्यवस्थित लिहून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला बाहेर जायची गरज येणार नाही आणि घरी बसून शिकता येईल. आणि ज्या अशा कोणी ताई आहेत की त्यांना कटिंग करण्याचा कंटाळा येतोय, ब्लाऊज शिवायची खूप आवड आहे किंवा वेळ मिळत नाही किंवा फिटिंग फिनिशिंग मध्ये ब्लाऊज बसत नाही, शोल्डर गळतात, तर अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत.
पेपर पॅटर्न आपल्याकडे ऑल साईज आहेत 28 ते 50. कंबो सेट सुद्धा आहे. कंबो सेट मध्ये आपण 28 ते 50 सोबत जसं कटोरीचे पाठीमागचे 12 भाग, पुढचे 12 भाग, 12 बाह्या, प्रिन्स कट बरोबर पण पाठीमागचे 12 भाग, 12 पुढचे पार्ट, 12 बाह्या, फोरटक्स बरोबर पण पाठीमागचे 12 भाग, 12 पुढचे पार्ट, 12 बाह्या, असं सेपरेट माप देतो जेणेकरून तुमचे माप परफेक्ट बसले पाहिजे. शोल्डर मुंड्याचे प्रत्येकाचे माप वेगवेगळे आहेत. कटोरीचे वेगळे आहेत, प्रिन्स कट वेगळे आहेत, फोरटक्स वेगळे आहेत. म्हणून एकच कंबो पॅक मध्ये जर पाठीमागचा भाग तुम्हाला कोणी देत असेल तर तसं घेऊ नका. ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे असल्यामुळे तुमचं कटोरीही बसत नाही, प्रिन्स कट पण नाही, फोरटक्स पण नाही. प्रत्येकाचे पाठीमागचे भाग सेपरेट आले पाहिजेत, तेव्हाच तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसणार आणि व्यवस्थित टिकणार पण. तर ज्यांना कुणाला हवंय त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे मी दिलेल्या नंबरवरती. आणि आज आपण 50 साईज बघितलेली आहे. अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला 50 साईज सांगितलेली आहे. तर आता आपण 2 पीस प्रिन्सेस कटला पुढच्या लाईव्ह मध्ये सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर आजचा हा आपला लाईव्ह क्लास इथं संपवूयात आणि बाय सगळ्यांना.